आत्याबाई आज खूपच खुश आहेत, कारण की रमाबाळ पहिल्यांदा तिच्या आत्याला आत्या असं बोलली. अगोदर मी तो व्हिडिओ टाकलाच होता, तर तो तुम्ही बघितला असेल तर कसा वाटला मला नक्की सांगा. तर सकाळी सकाळी आम्ही गेलो सिलेंडर भरायला. तर रमाबाळाला पण मी घेऊन गेले होते, कारण की 2 दिवस तर रमाबाळाला घराच्या बाहेर काढलं नव्हतं, कारण घरी आत्या आणि दीदी आली होती. मग त्यांच्याबरोबरच ती खेळत होती. मग रमाला मस्त रेडी करून मी घेऊन आले होते बाहेर आणि गेलो आम्ही सिलेंडर वगैरे घ्यायला. एक गंमतच झाली. रमाबाळ तिचं खेळणं घेऊन आली होती आमच्यासोबत आणि ती ऑफिसमध्येच विसरली. मग आम्ही परत रिटर्न गेलो तिचं खेळणं आणायला खास. मग बाबा पण संध्याकाळी कामावरून आला होता, तर रमाबाळ बघा कसं बाबाच्या मागं लागलं होतं. मग त्यानंतर आम्ही गेलो थोडीशी भाजी आणायला. म्हटलं आज भाजीला काय करायचं, रोज हेच विचार येतो आम्हाला की भाजी आज काय करायची. म्हटलं चला तर आज आपण भाजी मार्केटला जाऊयात आणि भाज्या घेऊन येऊयात. तर भाज्या तर इकडे बघितल्या आम्ही थोड्या सुकलेल्या वाटत होत्या. मग परत दुसरीकडे गेलो फ्रेश भाज्या घ्यायला. मग तिकडून मेथीची भाजी, गाजर वगैरे घेतलं. गाजर रमासाठी घेतलं आणि मेथीची भाजी आमच्यासाठी. तर इकडे बघा संध्याकाळी काय चाललं आहे रमाचा हा गोंधळ. तर तिला आम्ही जेवायला आमच्या ताटातलं देत नाही. मी 2 मिनटं आतमध्ये गेले तर इकडे बघा बाबाच्या समोर काय उद्योग चालला होता रमाबाळाचा आणि मुक्ता दीदीचा. कुकरमध्येच दोघीजणी खात होत्या. अक्षरशः आता मी त्यांना ओरडू की मारू की काय करू, काहीच करू शकत नाही आता मी तिला. मग तिच्या हातातून मी कुकर खेचत होते, तर मुद्दाम रडण्याची ॲक्टिंग करणं चाललं होतं. तर भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.